जेव्हा हे 6 खासदारापैकी कोणी जे कोणी बीड जिल्ह्यामध्ये येईन त्यांना आम्ही पेटून देणार. भाजपला सुद्धा आणि हे मिंदे सरकारला सुद्धा आता महाराष्ट्राची जनता ह्यांना माफ करणार नाही, ह्यांना कदापि ह्यांचं आता सहन करणार नाही. जशा तसंच उत्तर ह्यांना आता भेटणार आहे. कारण की राऊत साहेबांनी सकाळीच सांगितलेले शिवसैनिकांना आता ह्यांना जशा तसं उत्तर द्यायचं. आता शिवसैनिक काय असतात बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे. बाळासाहेबाचं वाक्य आहे की कुणी जर पक्षातून फुटला तर त्याला तोडा फोडा, हे साहेबाचाच आम्हाला आता आदेश आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातले शिवसैनिक आता शांत बसणार नाही. आज एकंदरीत आज तुम्ही काय केलं? हे पुतळे वगैरे झाले, निदर्शने वगैरे करताय, पूर्ण महाराष्ट्रभर निदर्शन होत आहे. अख्ख्या महाराष्ट्रातला शिवसैनिक हा अत्यंत दुःखी झालेला आहे आणि तेवढाच आक्रमक झालेला आहे. हे कुणालाही पटलेलं नाही. आता शिवसैनिकच नाही तर आम जनतेला सुद्धा हे पटलेलं नाही. जनतेने खूप ठरवलं आहे. जनतेने सगळ्यात आता ओमराजेच्या धाराशिव मतदारसंघात बघा 1500 कमेट त्याच्या खाली 1450 कमेट त्याच्या विरोधात गेलेले आहेत. लोकांनी स्पष्टपणे सांगितलं आहे ओम दादा तुम्ही हे चुकीचं काम केलं आहे, तुम्ही गद्दारी करायला नव्हतं पाहिजे, तुम्हाला आम्ही मोठ्या हिमतीनं तुमच्या पाठीशी उभं राहून निवडून दिलं होतं, तुम्ही हे काय केलं आहे, माघारी घ्या, निर्णय माघारी घ्या. अशा लोकांच्या प्रतिक्रिया संतप्त आलेल्या आहेत. जेव्हा केव्हा आता निवडणुकीला सामोरं येतील तेव्हा त्याला लोक त्यांना जागा दाखवून देतील. आता पुढचं पाऊल काय असेल, पुढची मागणी काय असणार? तुम्हाला सांगितलं मी, जेव्हा हे 6 खासदारापैकी कोणी जे कोणी बीड जिल्ह्यामध्ये येईन त्यांना आम्ही पेटून देणार. बाळासाहेबांचा आदेश. नक्कीच पाहायला गेलं तर बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं होतं की जर का कोणी फुटला तर त्याला मारा. सध्या 6 खासदार जर का बीड जिल्ह्यात जर का आलेच तर त्यांना मारण्याचं ताकद सध्याच्या ह्या बाळासाहेब ठाकरे गटाचे, उबाटा गटाचे, शिवसेनेचे पदाधिकारी यांनी ठेवले. आज निदर्शन केली गेली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या या बंडखोरी खासदारांच्या बाबतीत निदर्शनं केली जात आहेत. आता पुढे काय होणार आणि महाराष्ट्रात अजून कोणतं राजकारण नवीन रंग देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मुकुंद शिंचकर सोबत मी बालाजी शिंदे, लोकांच्या TV पाहताय आपण बीडमध्ये मी सध्या.